नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवर। आजची रेसिपी आहे सोयाबीन पालक पनीर। ही सोपी व वेगळी पद्धत वापरून बनवले तर ही पालक पनीरची भाजी सगळेच आवडीने खातील। पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी येथे मी सोयाबीन पनीरचा वापर केला आहे। तुम्ही दुधाच्या पनीरचा देखील वापर करू शकता। काही महत्त्वाच्या टिप्ससह ही चविष्ट पालक पनीरची भाजी कशी बनवायची ते आपण बघू। भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी येथे मी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। हे सर्व पदार्थ तव्यावर तेल घालून खरपूस भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व पदार्थ आपल्याला मध्यम गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर हे सर्व पदार्थ थंड करायचे व मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पालक देखील मी स्वच्छ धुवून 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्यात उकडून घेतलेला आहे। थंड झाल्यानंतर याची देखील मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। सोयाबीनच्या दुधापासून सोयाबीन पनीर मी बनवून घेतलेले आहे। सोयाबीन पासून पनीर कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। तसेच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा। ज्यांना दुधाचे पदार्थ किंवा दुधाचे पनीर खायला चालत नाही त्यांच्यासाठी सोयाबीन पनीर हा उत्तम पदार्थ आहे। हे पनीर दुधासारखेच मऊसूत व पौष्टिक बनवून तयार होते। कढईमध्ये बटर टाकून सुरुवातीला हे पनीर आपण सोनेरी रंगावर तळून घेऊ। त्याच कढईमध्ये आणखीन बटर टाकून मी लवंग, दालचिनी, तेजपान, काळी मिरी घातली आहे। यात आता कांदा, टोमॅटो यांचे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट टाकायची व 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायची आहे। मसाल्यांमध्ये धना पावडर, घरगुती काळा मसाला, पनीर मसाला, लाल तिखट व हळद घेतलेली आहे। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार व चवीनुसार मसाले घाला। मसाल्यांचा छान बॅलन्स होण्यासाठी यात 3 ते 4 चमचे दही घातले आहे। 3 ते 4 मिनिटे छान परतल्यानंतर यात पालकची पेस्ट घालायची आहे। हे सर्व मिश्रण 3 ते 4 मिनिटे मध्यम गॅसवर छान परतवून घ्यायचे आहे। माझ्या चॅनलवर अशा चविष्ट व पौष्टिक रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या। यात आता चवीनुसार मीठ घालू। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर यात आता गरम पाणी घालायचे आहे। ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। 10 मिनिटांसाठी ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। भाजीला छान उकळी आल्यानंतर यात तळलेले पनीर घालायचे व 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न व सोयाबीन पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक बनवून तयार होते। तयार झाली आहे आपली चविष्ट व पौष्टिक अशी पालक सोयाबीन पनीरची भाजी। आहे ना एकदम बनवायची सोपी पद्धत। मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।